नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज। नेहमी आपण भाज्या, चटण्या यांचे व्हिडिओ तर बघतच असतो, पण आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी गावरान आमटी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे आपण अगदी फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित डागाळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे स्लाइस करून फ्राय करण्यासाठी घातलेला आहे। हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात। अतिशय चवदार अशी ही आमटी तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल। आता हा कांदा थोडासा फ्राय झाला की आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे खोबरं घालायचंय। खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या शिवाय 1 इंच आलं घालायचं आहे आणि हे सुद्धा आपण व्यवस्थितपणे परतून घ्यायचंय। आता इथे याचा कलर थोडासा बदलायला सुरुवात झालेली आहे, तर साधारण 5 ते 7 मिनिटं आपण याला असंच परतून घ्यायचं आहे। आता इथे मी देठासहित साधारण मूठभर कोथिंबीर घालतीये। कोथिंबीरीच्या देठामुळं खूप छान चव येते, त्यामुळं कोणतीही भाजी जर तुम्ही करत असाल तर त्यात कोथिंबीरीच्या देठाचा नक्की वापर करा। भाजीला अप्रतिम अशी चव येते आणि हे आपण व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। आणि आता मी गॅस बंद केलाय आणि थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यातच भाजलेले शेंगदाणे घालून याची अशी बारीक पेस्ट करायची आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून तुम्ही याची पेस्ट करू शकता। आता एका दुसऱ्या कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घेतलंय। तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि तीळ घातलेले आहेत। हे सारं फ्राय झालं की आपण यामध्ये ही पेस्ट घालायची आहे। कोथिंबीरीमुळे याला खूप छान असा हिरवा कलर आलेला आहे आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। तेल सुटत असतानाच याचा एक असा घट्टसर गोळा बनायला सुरुवात होते आणि तो गोळा बनायला सुरुवात झाली की आपण त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हे सुद्धा सारं आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। टोमॅटो अगदी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, त्यासाठी इथे मी पाण्याचा वापर न करता एक अर्धा चमचा मीठ घालतीये, जेणेकरून टोमॅटो पटकन शिजला जाईल, त्यामधला पाण्याचा अंश कमी होईल आणि आपल्या या आमटीची चव सुद्धा वाढेल। व्यवस्थितपणे हे फ्राय करून घेतल्यानंतर आता मी यामध्ये थोडीशी हळद आणि थोडा हिंग घालतीये। हे आपण एकदा मिक्स करून घेऊयात। व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता मी यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड शिवाय अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेतोय। वाटणामध्येच हे सारे मसाले घातल्यामुळे या आमटीची चव खूप छान येते। आता मी इथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे आपण मिक्स करून घेतल्यानंतर आता थोडंसं आपण पाणी घालायचं आहे। एकाच वेळी भरपूर पाणी घालायचं नाहीये, अगदी थोडं करून आपण पाणी घालूयात। आता साधारण मी अर्धा कप इतकं पाणी घातले। व्यवस्थित हे वाटण एकजीव झालं की मी पुन्हा इथे 1 कप पाणी घालतीये। आपण यासाठी फक्त अर्धा वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्यामुळे खूप सारं पाणी शोषलं गेले आणि इथे जवळपास एक कढईभर आपली ही मस्त झणझणीत अशी आमटी तयार झाली आहे। आता आपण याला व्यवस्थितपणे 2 ते 3 उकळ्या देऊन शिजवून घ्यायचं आहे। त्यापूर्वी मी इथे घालतीये
2 लहान चमचे किंवा 2 छोटे चमचे कांदा लसूण मसाला, सोबतच 1 मोठा चमचा कसुरी मेथी, ती सुद्धा अशा प्रकारे मी चुरडून इथे घालतेय आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. आमटीची चव अजून थोडी वाढवण्यासाठी मी इथे साधारण अर्धा चमचा गूळ घातलेला आहे. तुम्ही हवं तर साखर सुद्धा वापरू शकता. आणि वरून मी घालते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आमटी ही कितपत शिजवायची, तर वरून हा जो फेस दिसतोय तो फेस कमी होऊन याच्यावर तेलाचा एक असा तवंग येतो, किंवा जेव्हा तेल तरंगायला लागतं त्यावेळी समजून जायचं की ही आपली आमटी व्यवस्थित शिजली गेली आहे. तर मैत्रिणींनो, ही आपली मस्त झणझणीत अशी गावरान आमटी भाकरी किंवा चपाती भातासोबत सुद्धा सर्व करू शकता. मस्त अशी खळखळून उकळी आल्यानंतर मी इथे ही आमटी सर्व करते. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.